आणि टॉप 9 बातम्यांनंतर आता एक सविस्तर बातमी। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलंय। आमच्या अजेंड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होती आणि आमचं कर्जमाफी केल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही असं आश्वासन शिंदेंनी सुद्धा संगमनेर मधल्या सभेतनं दिलंय। तर आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही, योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं अजित पवारही म्हणाले। साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिलं। या सरकारवर, महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही। तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी लोक म्हणतात विरोधक कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो, आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही। कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो नाही। आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या, आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत। फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत। आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही। योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल। आम्ही योग्य वेळ